नवीन दिवसाची सुरुवात मित्रांनो. आता आम्ही पंपावर आलेलो आपण पाहू शकताल. कारण गाडीत एकदा गॅस असला म्हणजे विषय संपला. कारण गॅससाठी किंवा ऑइलसाठी गाडी थांबलेली नसावी, अन्यथा आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो, रोजप्रमाणे मी आता सनसिटीत आलेलो आहे आणि इथून आपल्याला कुठली आणि केवढी बुकिंग आपल्याला मिळेल पाहण्यासाठी वेट करा. चला वेट बुकिंग करून दुसरी बुकिंग आपल्याला लवकरात लवकर दिसेल. तर मित्रांनो, आता आपल्याला सनसिटीतून बाणेरची बुकिंग मिळाली आहे 16 किलोमीटरची. 16×17 होते तर 272. फर्स्ट टाईम कस्टमरला विनंती करेल की मीटर चालणार ना, नाही कॅन्सल करा सूचना लागेल. तर चला आपण आता पिकअपला जातो. ते झाले अहवाल पाहतो. सर मीटरप्रमाणे ओ टी पी 1576 1576. तर दोस्तांनो, आता आपण पाषाण लिंक रोडमध्ये आहोत आणि या एरियामध्ये बुकिंग सोडली. तिथं झालं 268 रुपये मीटरवर होतं आणि वालन दिले 269. 1 रुपयात फरक झाला. चला सो आता नंतर नेक्स्ट दुसरी कोणती बुकिंग आपल्याला मिळेल थोडे वेट करून आपल्याला लवकरच समजेल. म्हणून एक सानेवाडी औंधची बुकिंग धरलेली आहे. आता पिकअपला जातो आणि OTP घेऊन त्यांचा मार्ग सोडतो. 2 मिनिट. चला कस्टमर आलेला त्यांच्या किती 6801 सानेवाडी आहे ना. हो गोल्ड जी मित्रांनो, ती बुकिंग पूर्ण केली. 50 रुपये बिल झालं. त्यांना 5 स्टार दिले, परंतु त्या कस्टमरने आपल्याला ॲक्च्युली 75 रुपये बिल दिलं, म्हणजे 25 रुपये एक्स्ट्रा बिल दिलं. कारण ते कस्टमर दिलदार असतील अंदाजे म्हणायचं. पाहू शकता त्यांनी 75 रुपये आपल्याला दिले. चला आता इथून पुन्हा सानेवाडी औंधवरून आपण दुसऱ्या बुकिंगची प्रतीक्षा पाहून दुसरी कोणती बुकिंग आपल्याला मिळते पाहूया. तर मित्रांनो, औंधून पाषाणची बुकिंग आता कंप्लीट केली. आता पाषाणहून आपल्याला पिंपळणी लेकची एक उबेरची बुकिंग दिली आहे. त्याला पिकअपला चाललो आहे 2 मिनिट. आता जस्ट पिकअपला पोहोचलो आहे. OTP घेतो आणि कस्टमरच्या साईडला तिकडे साईडला सोडतो. OTP किती डबल बघा. तर मित्रांनो, आता हे पिकअपला 5 मिनिटांहून जास्त मिनिट मी थांबलेलो आहे. बघतो कस्टमर आला तर ठीक नाही तर कॅन्सल करतो. कारण याला प्रत्यक्ष वेळेचं राईडकडून शुल्क 11 लोकल बुकिंग होती 50 रुपयाची. लोकेशनला थांबून कस्टमर द्यायचा नाही, त्याला सापडावं पडतो. मित्रांनो, ती कंटाळून कस्टमर सापडलं तर त्यांनी 63 रुपये बिल दिलं. मला स्टॉप करतो दुसरी बुकिंग. आता बाणेरमध्ये वेट करून पाहत आपल्याला कोणती बुकिंग मिळेल. 6408. तर मित्रांनो, आता हे कंप्लीट हे बुकिंग सोडलेले आपण पाहू शकता. हे झालं 320 आणि दुसरं हे झालं 370 रुपये आपण पाहू शकता. आता उबेरनी रावेचं ही 246 म्हणजे 47 दिलेलं आहे असं आणि मीटरने दिलेलं आहे. कस्टमरने आपल्याला
मीटर प्रमाणे बिल दिलेलं आहे. आपण चेंज करतो जागा. आता आपण पाहू शकतो की मीटरने किती दिलं, 287. तर आता आपण पाहू की या रावेतमध्ये आपल्याला जाण्यासाठी कुठली बुकिंग मिळेल. जरा वेट करून पाहतो. आणि आता मी इथून जागा चेंज करतो. मित्रांनो, आता रावेचं भाडं सोडलेलं आहे. आता पाहू शकता मागचं ब्रिजचं काम चालू आहे. खूप वाहतूक वाहते. मुंबईचा हायवे साईडला आहे. चला या ठिकाणी आता वेट करून पाहतो की आपल्याला कुठली बुकिंग मिळेल किंवा भाडं मिळेल. चला नेक्स्ट करून आपली दुसरी बुकिंग मिळेल. मी लोकेशन टाकलं हिसलं आणि ते गेले परमनंट. आता आपण निगडी बस स्टॉप, मोठा बस स्टॉप आपण पाहू शकता. आणि आता इथे पुढं आपल्याला एखादं कोणतं बुकिंग मिळत असेल तर आपण पाहू शकता जस्ट. आणि नेक्स्ट बुकिंग आपल्याला पाहण्यास मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला निगडी या चौकात जस्ट लगेच तिथं आपल्याला एक वाकडची बुकिंग मिळालेली आहे. चला कस्टमरचा OTP घेतो आणि 8 किलोमीटरला 149 म्हणजे बिल शक्यतो बरोबर आहे. तर चला किती 90. तर मित्रांनो, निगडी बस स्टॉपपासून आता मी भूमकर चौकात आलेलो आहे. आणि या ठिकाणी आता लगेच बानेरची बुकिंग वाजलेली. चला जाऊ दे, आपण गेली नाही बसची बुकिंग असो. पण आता ह्या एरियातून आपल्याला भरपूर बुकिंग वाजतील किंवा भाडं तरी भेटेल. मोठी बिल्डिंग इथे जवळ. आणि भूमकर चौकातून कातर साईडून किंवा हिंजवडी बिवडी जुंकाडे साईडची कुठली पण आपल्याला बुकिंग मिळेल. चला वेट करतो थोडी आणि आपल्याला लवकरात लवकर बुकिंग कोणती आहे आपल्याला समजेल. तर मित्रांनो, आत्ता आपण भूमकर चौक, हिंजवडी डांगे चौक जाणारा हा रोड आहे. आणि इथून आपल्याला एखादी बुकिंग मिळेल तर थोडी वेट करतो या ठिकाणी. आणि आपल्याला जस्ट दुसरी बुकिंग काय आहे ते आपल्याला लवकरात लवकर समजेल. तर चला. तर बोललो होतो ना सर मित्रांनो, आता भूमकर चौकातून आपल्याला एक लक्ष्मण चौक बानेरची बुकिंग मिळाली आहे. आता लगेच जस्ट पिकअपला जातो, OTP घेतो आणि लगेच किती तर मित्रांनो, बानेरला सोडलं आहे. 92 बिल झालं. चला असो. आता आपण बानेरला इथं IT ऑफिसला बुकिंग वाजतात सध्या त्या टायमात. इकडे भरपूर बुकिंग वाजत आहेत. पण आपल्या ज्या पॉईंटला रोडला जायचं आहे त्या साईडची आपल्याला बुकिंग पकडायची आपण पाहू शकतात. चला सो नेक्स्ट आपल्याला मी परफेक्ट खरं म्हणजे कोणती बुकिंग पकडून आपल्याला समजेलच. कशा वाजतात आणि रेट बघा. आता किलोमीटर प्रमाणे दर काय देत आहे. आता 19 किलोमीटर वाकड साईडला, हॉटेल साईड, मुंबई साईडला 20 रुपये एक्स्ट्रा. तरी मला असं करतं आहे की सिस्टीम ज्यावेळेस संध्याकाळी जर त्यांना रिक्षांची संख्या कमी लागली, रिक्षाची आवश्यकता कमी पडली की ते रेट आणि दर ॲटोमॅटिक सिस्टीमने काहीतरी सिस्टीम असतं ते रेट वाढवून देतं. ते पाहू शकता लावून बुकिंग हे बघा. पुतळवाडी ही बुकिंग मी ॲक्सेप्ट करत होतो, पकडत पण बसली नाही आपल्याला ही बुकिंग. जायचं पण नव्हतं पण अचानक वाटलं खालच्या साईडची बुकिंग मिळेल. अजून बुकिंग बघा, तुम्हाला समजेल की ॲटोमॅटिक सिस्टीम मला काय रेट देते, दर काय देते. आता बघा 2 किलोमीटर 30 रुपयाचा रेट दिला आहे बघा. याला टॉप आहे. अजून बुकिंग बघा मला कसं खेळतं, कसं चाळीचं ते बघा. 4 किलोमीटर तर आपल्याला डायरेक्ट खालची बुकिंग मिळालेली आपण पाहू शकता. पण या कस्टमरला आपण डायरेक्ट मीटर नाही नेणार कारण कस्टमर बऱ्याच वेळेस आलेला असणार आहे कंपल्सरी. तर आता मी पिकअपला जातो आणि कस्टमरला घेऊन आपल्या मार्गाला निघतो. कस्टमर जवळच दिसते. चला आता महत्त्वाची बुकिंग आहे. 2 मिनटं वाला बंद करतो आणि कस्टमरला कॉल करतो आणि त्यांना विनंती करतो की मीटर भाडं जावं. बानेरहून सनसिटीची बुकिंग आणलेली होती तर उबेर दाखवते 279 आणि मीटर नाही झाले
316 रुपये आपल्याला दाखवतो जस्ट लगेच. आणि आता मी आपला रोड घेऊन रिप्ले आलेलो आहे आपल्या ठिकाणावर. तर अशा प्रकारे 318 रुपये दिले उबेरने आणि पुन्हा मी सायन्स सिटीत आलेलो आहे. आपण पाहू शकता. पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी आपण प्रतीक्षा करा आणि आपल्याला मी पुन्हा व्हिडिओ टाकेल. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपला रूट पूर्ण झालेला आहे. आपला अंदाज 1800च्या वर प्लस झालेला आहे. आता आपण घरी चाललेलो आहोत आणि आपल्याला जर आपला व्हिडिओ जर आवडला तर 100% लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तसेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण वेगवेगळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि कारण जी बुकिंग पकडतो आणि प्रत्येक शूटिंग करण्यासाठी वेळ नाही पुरत, त्यामुळं अचानक स्क्रीनशॉट घ्यावं लागतं आणि रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवता येते. तर असं प्रयत्न तर करणं गरजेचं आहे. प्रयत्न हे परमेश्वर म्हणते, त्याप्रमाणे आपण करणं गरजेचं आहे. जय शिवराय, जय शंकर.